Good morning, friends. Myself Tujay sir from Mechanical Engineering Department. Now, today we are study about the optical types of microscope. Now, today's lecture as a second year mechanical engineering subject named as a mechanical engineering material. Now, in a mechanical engineering material, now today's topic named as a study about the optical types of microscope. Now, in last lecture, we are also study the basic about the simple microscope, the construction and working about the simple microscope, which are the parts about the simple microscope. In a parts about the simple microscope, mechanical types of parts and optical types of parts. These are the various types of parts are studied in also last lecture. Now in this lecture only we are studying the optical types of microscope, how it's work. In optical types of microscope, how it's work. बघा, आपण ज्यावेळेस लास्ट लेक्चर घेतलं होतं त्यावेळेस मायक्रोस्कोप जो आहे त्यामध्ये सिंपल मायक्रोस्कोप आपण बघितलं. मग सिंपल मायक्रोस्कोप हा कुठं यूज केला जातो तर बेसिकली बायोलॉजिकल लॅब जे आहेत आहे की नाही, जे 12वी सायन्स करून जे आलेले आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत तर त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की बायोलॉजिकल लॅब जे आहेत तर तिथं आल्गीज फंगी याचं नाही का आपल्याला हे जे स्पेसिमन आहेत यांचं आपल्याला स्टडी करण्यासाठी ॲज अ सिम्पल मायक्रोस्कोपचा काय करतो आपण यूज करतो. पण आपण हे सिम्पल टाईप्स ऑफ मायक्रोस्कोपचा यूज करतो तो काय केलं तर आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं की सिम्पल टाईप्स ऑफ मायक्रोस्कोप जे आहे तर त्याच्यामध्ये कोणकोणते पार्ट्स आहेत, मग मेकॅनिकल काही पार्ट आहेत, काही ऑप्टिकल टाईप्स ऑफ पार्ट आहेत. ह्याचा जो स्टडी जो आहे तो काय केलं तर आपण लास्ट लेक्चरला केलंच होतं. त्याचबरोबर ते कसं वर्किंग करायचं काम करतं आहे की नाही, हेही आपण काय केलं तर लास्ट लेक्चरला बघितलं होतं आहे की नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, मेटलर्जिकल मायक्रोस्कोप जे आहे आजचं जे लेक्चर जे आहे त्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर मेटलर्जिकल मायक्रोस्कोप. मग हे जे मेटलर्जिकल मायक्रोस्कोप जे आहे तर याच्यामध्ये ह्याचा काय फायदा आहे आपल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग मटेरियलमध्ये या सब्जेक्टमध्ये, की एखादं स्पेसिमन आहे आपलं मेटल आहे की नाही, तर मेटलचं आपल्याला काय करायचं आहे स्ट्रक्चर फाइंड आउट करायचं आहे की नाही. त्या गोष्टी इंट्रोडक्शनमध्ये आपण बघणारच आहोत, पण त्याचं स्ट्रक्चर जाणून घ्यायचं आहे की नाही. ते जाणून घेण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, मेटलर्जिकल मायक्रोस्कोपचा स्टडी करणं गरजेचं आहे. मग आजचं जे लेक्चर जे आहे आणि आजचा जो टॉपिक जो आहे तो काय आहे आपला, तो ऑप्टिकल टाईप्स ऑफ मायक्रोस्कोप आहे का नाही. सिम्पल मायक्रोस्कोपचंही आपण काय करणार आहे तुम्हाला मी डायग्राम ती दाखवणार आहे. त्याचबरोबर ऑप्टिकल टाईप्स ऑफ मायक्रोस्कोप हा कसं वर्कआउट करत असतो तर हे काय करणार आहे आपण आजच्या लेक्चरला जाणून घेणार आहोत. तर बघू आपण. तर कंटिन्यू द मेट्रोलोग्राफी कन्सिस्ट ऑफ द मायक्रोस्कोप स्टडी ऑफ द स्ट्रक्चरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द मेटल अँड अलॉय. आपल्याला काय करायचं आहे तर मेटलच्या किंवा अलॉयच्या स्ट्रक्चरल कॅरेक्टरिस्टिक्स ज्या आहेत, स्ट्रक्चरल कॅरेक्टरिस्टिक्स ह्याचा काय करायचं आहे आपल्याला स्टडी करण्यासाठी हे जे मायक्रोस्कोप जे आहे त्याचं काय लागतं आहे आपल्याला गरज भासते आहे की नाही. म्हणजे जेणेकरून मेटलर्जिकल मायक्रोस्कोप कशासाठी आपण यूज करतो तर स्ट्रक्चरल स्टडी करण्यासाठी. कशाचा तर तुमचे मेटल असतील किंवा अलॉयज असतील आहे की नाही, मेटल स्पेसिमन असेल किंवा अलॉय स्पेसिमन असेल तर त्याचा स्ट्रक्चरल स्टडी आपल्याला करायचा आहे. तर त्याच्यासाठी हे मेटलर्जिकल मायक्रोस्कोप काय आहे तर गरजेचे आहे एक प्रकारे आहे की नाही. मेट्रोलोग्राफी इज द जनरल स्टडी ऑफ द मेटल अँड देअर बिहेवियर. मग मेट्रोलोग्राफी म्हणजे काय, मग काय सांगते मेट्रोलोग्राफीमध्ये तर मेट्रोलोग्राफी इज द जनरल स्टडी. मेट्रोलोग्राफी आपण करतो आहे की नाही, बाय युजिंग द मायक्रोस्कोपचा यूज करून आपण काय करतो आहे मेटल आणि अलॉयचं काय करतो एक प्रकारचं स्टडी करतो आहे बाय युजिंग द मायक्रोस्कोपचा यूज करून. त्याला आपण काय म्हणतो तो मेट्रोलोग्राफी म्हणतो आहे की नाही. स्ट्रक्चरल स्टडी करतो आहे आपण, स्ट्रक्चरल कॅरेक्टरिस्टिकचा स्टडी करतो आहे आपण बाय युजिंग द मायक्रोस्कोपचा यूज करून तुमच्या मेटल आणि अलॉयचा.
तर त्याला आपण काय म्हणतो, तर मेट्रोलॉग्राफी म्हणतो, आहे की नाही. मग ह्या मेट्रोलॉग्राफीमध्ये आपण जनरली कशाचं स्टडी करतो, तर मेटल आणि त्याचं बिहेवियर जे आहे, मेटल आणि त्याचं बिहेवियर, आहे की मेटलचं स्ट्रक्चर कसं आहे आणि त्याचं त्या मेटलचं बिहेवियर कसं आहे, किंवा अलॉयचं स्ट्रक्चर कसं आहे आणि त्याचं बिहेवियर कसं आहे. तर ह्या गोष्टीचा स्टडी जो आहे ते हे काय झाले, त्याच्या एक प्रकारच्या कॅरेक्टरिस्टिक झालं. हा जो स्टडी आपण करतोय तर त्याला आपण काय म्हणतो, तर मेट्रोलॉग्राफी म्हणतो, आहे की नाही. with particular reference to their microstructure and microstructure microstructure and macrostructure. मग त्याच्यामध्ये आपण काय करतोय, पर्टिक्युलर रेफरन्स टू देअर, आहे की नाही, काय करतोय त्याच्यामध्ये स्टडी, तर मायक्रोस्ट्रक्चर जे आहे त्याचं मटेरियलचं, आहे की नाही, किंवा मायक्रोस्ट्रक्चर जे आहे त्याचा स्टडी जो काय करतोय आपण, बाय युझिंग द मायक्रोस्कोपचा यूज करून तुम्ही काय करताय, तर करताय, त्याला आपण काय म्हणतो, मेट्रोलॉग्राफी. A metrological microscope help determining the grain size and shape. मग हे मेट्रोलॉजिकल मायक्रोस्कोप जे आहे ते काय डिटरमाइन करायचं काम करतं, काय फाइंड आउट करायचं काम करतं, तर एक प्रकारे ग्रेन साईज अँड शेप, तुमच्या मेटल आणि अलॉयची ग्रेन साईज काय आहे, त्याचा शेप कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा स्टडी जो आहे तो काय करायचं काम करतो, हा मेट्रोलॉजिकल मायक्रोस्कोप करायचं काम करतो. त्याचबरोबर अजून कोणत्या गोष्टीचं स्टडी करायचं काम करतो, तर त्याचबरोबर साईज असेल, शेप असेल, किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ द व्हेरियस फेजेस अँड इन्क्लुशन, आहे की नाही. साईज असेल, शेप किंवा डिस्ट्रीब्युशन, साईज, शेप, डिस्ट्रीब्युशन, या सगळ्या गोष्टीचाही स्टडी हा काय करतो, मेट्रोलॉजिकल मायक्रोस्कोप थ्रू आपण काय करू शकतो, तर करू शकतो. व्हेरियस फेजेसचा पण स्टडी आपण काय करू शकतो, बाय युजिंग द मेट्रोलॉजिकल मायक्रोस्कोपचा यूज करून करू शकतो. त्याचबरोबर अजून मेकॅनिकल अँड थर्मल ट्रीटमेंट ऑफ दिस द अलॉय बाय युजिंग द मेट्रोलॉजिकल मायक्रोस्कोप थ्रू मेकॅनिकल अँड थर्मल ट्रीटमेंट. ज्या मेकॅनिकली ट्रीटमेंट केलं असेल एखाद्या मेटलला किंवा अलॉयला, किंवा थर्मली ट्रीटमेंट केलं असेल, आहे का नाही, तर त्याच्यामुळे त्याच्या स्ट्रक्चरमध्ये, त्याच्या बिहेवियरमध्ये काय चेंजेस होतात, आहे का नाही, याचासुद्धा स्टडी बाय युजिंग द मेट्रोलॉजिकल मायक्रोस्कोपचा यूज करून काय करू शकतो आपण, तर करू शकतो. अशा प्रकारसाठी कसं आहे, मेट्रोलॉजिकल मायक्रोस्कोप गरजेचं आहे. त्याच्यामुळे तर काय करणं गरजेचं आहे, आपल्याला त्या मेट्रोलॉजिकल मायक्रोस्कोपचा स्टडी करणं गरजेचं आहे. तर बघा पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला दिसतं आहे बघा, की मेट्रोलॉजिकल मायक्रोस्कोप हा कसा असतो, आहे का नाही. तर बघा, तर अशा प्रकारचं काय आहे, हा एक प्रकारचा मेट्रोलॉजिकल मायक्रोस्कोप आहे की नाही. मग त्याच्यामध्ये ते वेगवेगळ्या पार्टला काय केलेले आहे, वेगवेगळे नावं दिलेले आहेत. मागचं जे लेक्चर जे आहे त्या लेक्चरमध्ये माझ्याकडून डायग्राम टाकायची राहून गेली होती, आहे का नाही, पण ह्या लेक्चरमध्ये मी काय केली, ती डायग्राम न चुकता टाकली आहे, की जेणेकरून तुम्हाला कळणं गरजेचं आहे की मायक्रोस्कोप हा कसा असतो, आहे का नाही. मग त्याच्यामध्ये तुम्हाला बघा वरच्या साईडला दिसतंय बघा, आयपीस लेन्स तुम्हाला दिसते आहे, ट्यूब तुम्हाला दिसते आहे. त्याच्यानंतरून कोर्स फोकस, फाईन फोकस, आहे की नाही. तर बाय युजिंग द लेन्सचा यूज करून तुम्ही कोर्स फोकस, फाईन फोकस थ्रू तुमचा जो स्पेसिमन आहे तो काय करू शकता, ऑब्झर्व करू शकता. त्याच्यानंतर आर्म दिसतोय, रॅक स्टॉप तुम्हाला दिसतोय, म्हणजे जी स्क्वेअर प्लेट आहे त्याच्यावर काय आहे, ते रॅक स्टॉप तुम्हाला दिसतो आहे की नाही. त्याच्यानंतरून ऑब्जेक्टिव्ह लेन्स तुम्हाला दिसते आहेत. त्याच्यानंतरून रिव्हॉल्विंग नोज पीस अँड टुरंट तुम्हाला दिसतं आहे. त्याच्यानंतर स्टेज क्लिप, आहे की नाही, जे स्टेज दिसतं आहे त्याच्यावर आपण काय करू शकतो, स्पेसिमन ठेवू शकतो, आणि बाय युजिंग द स्टेज क्लिपचा यूज करून त्याला काय करू शकतो, त्या स्पेसिमनला आपण होल्ड करून ठेवू शकतो. त्याच्यानंतर इल्युमिनेटर तुम्हाला दिसतं आहे. मग इल्युमिनेटर कशासाठी आहे, तर एक प्रकारचं लाईट सोर्ससाठी काय आहे, ते इल्युमिनेटर दिलेलं आहे, आणि बेस तुम्हाला दिसतोय. अशा प्रकारचं हे मेट्रोलॉजिकल मायक्रोस्कोप असतं. आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला मागचं जे लेक्चर झालं तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की त्याचे जे मेकॅनिकल आणि
ऑप्टिकल पार्ट जे आहे तर अशा प्रकारे काय केलेलं असतात, त्याचं मेकॅनिझम करून ते काय केलेलं असतात, फिटिंग करून या मेटलर्जिकल मायक्रोस्कोपमध्ये फिट केलेले असतात, आहे की नाही. बघितलं ना तुम्ही मेटलर्जिकल मायक्रोस्कोप कसा असतो बघा, आहे की नाही. त्यानंतर आपण बघणार आहोत वर्किंग प्रिन्सिपल. मग वर्किंग प्रिन्सिपल कसं आहे, तर एक ऑल युजिंग द प्रिन्सिपल ऑफ एक्झामिनेशन बाय द रिफ्लेक्टर ऑफ लाईट फ्रॉम द स्पेसिमन सरफेस. तर एक प्रकारच्या स्पेसिमन सरफेसवर काय केला जातो, एक प्रकारचा लाईट जो आहे तो काय केला जातोय, रिफ्लेक्ट केला जातो. याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय बघा, ही जी डायग्राम तुम्हाला दिसते बघा, आहे का नाही. झूम करतोय मी. ऑप्टिकल सिस्टीम ऑफ द मेट्रोलॉजिकल मायक्रोस्कोप, याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय बघा ऑप्टिकल सिस्टीम ऑफ द मेट्रोलॉजिकल मायक्रोस्कोप. मग वरती तुम्हाला आय पीस दिसतोय बघा, त्याच्यामध्ये लेन्स आहेत. इकडं बघा तुम्हाला लाईट सोर्स दिसतोय राईट साईडला. त्याच्यानंतर कंडेन्सिंग सिस्टीम तुम्हाला दिसते आहे की नाही. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला दिसतो आहे. त्याच्यानंतर खाली स्पेसिमन तुम्हाला दिसतो आहे. त्याच्यानंतर प्लेन व्ह्यू रिफ्लेक्टर तुम्हाला दिसतो आहे आणि आय पीस तुम्हाला दिसतोय. तर याचं जर सिम्पली जर वर्किंग जर सांगायचं जर झालं, आहे की नाही, तर तुमचा लाईट सोर्स काय केला जातोय, प्लेन व्ह्यू रिफ्लेक्टरला वर काय केलं जातोय, बाय युझिंग द कंडेन्सिंग सिस्टीम लेन्सिंग थ्रू काय केलं जातोय, रिफ्लेक्ट करून तुमच्या रिफ्लेक्टरवर काय केला जातोय, सोडला जातोय. आणि रिफ्लेक्टरवर तो सोडल्यानंतर तो काय होतोय, त्या रिफ्लेक्टरवरती जे लाईट सोर्स काय होतात, इन्सिडंट होऊन ते काय केले जातात, स्पेसिमनवर काय केले जातात, रिफ्लेक्ट होत आहेत, आहे की नाही. स्पेसिमनवर रिफ्लेक्ट झाल्यानंतर तर ते काय केले जातात, ऑब्जेक्टिव्ह लेन्स थ्रू स्पेसिमनवर पडत आहेत आणि स्पेसिमनवर ते पडून काय होत आहेत, परत रिफ्लेक्ट होऊन तुमच्या रिफ्लेक्टर प्लेन स्क्रू रिफ्लेक्टर थ्रू तुमच्या आयपीसच्या ज्या लेन्समधून तुम्हाला आयपीसमध्ये काय केले जात आहेत, दाखवले जात आहेत. अशा प्रकारचं एक प्रकारचं सिम्पल वर्किंग जे आहे ऑप्टिकल सिस्टीम ऑफ मेट्रोलॉजिकल मायक्रोस्कोपचं मी काय केलं आहे तुम्हाला सांगितलं आहे. कसं होतं ते, तर लाईट सोर्स तुमचा प्लेन व्ह्यू रिफ्लेक्टरवर पडतो आहे की नाही, बाय युझिंग द कंडेन्सिंग लेन्स थ्रू. आणि कंडेन्सिंग लेन्स थ्रू प्लेन व्ह्यू रिफ्लेक्टरवर पडल्यानंतर तो काय केला जातो, रिफ्लेक्ट करून तुमच्या स्पेसिमनवर पाठवला जातो आहे. स्पेसिमनवर तो ऑब्जेक्टिव्ह थ्रू स्पेसिमनवर ज्यावेळेस तो पडतो आहे, तर त्यावेळेस तो परत रिफ्लेक्ट होऊन काय केला जातो आहे, त्या रिफ्लेक्टर थ्रू आयपीसमध्ये काय केलं जातो आहे, दाखवला जातो आहे, आहे की नाही. अशा प्रकारे त्याचं जे व्ह्यूइंग जे आहे, म्हणजे एक प्रकारचं स्पेसिमनचं जे स्ट्रक्चर जे आहे ते काय केलं जातं आहे, आयपीसमध्ये दाखवलं जातं आहे. अशा प्रकारचं काय केलं जातं आहे त्याच्यामध्ये, तर एक प्रकारे कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग होतं आहे का नाही. तर कन्स्ट्रक्शन्स ऑफ द मेटलर्जिकल मायक्रोस्कोप. तर मेट्रोलॉजिकल मायक्रोस्कोपचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, अ ड्रॉ ट्यूब कॅरिंग आय पीस इज टू टॉप्स एंड slide with the body tube of the microscope with the help of the rack and pinion drive by rotating the coarse and fine adjustment knob. तर याच्यामध्ये काय केलेलं असतं बघा, व ड्रॉ ट्यूब कॅरिंग द आयपीस, आहे की नाही. ड्रॉ ट्यूब जी आहे त्या आयपीसमध्ये काय काय केलेलं असते, आयपीसच्या बाजूला काय केलेलं असते, फिट केलेलं असते. टॉप एंड स्लाईड विथ द बॉडी ट्यूब, आहे की नाही. ती काय केली जाते, तर स्लाईड केली जाते. आपण अपडाऊन मुवमेंट करू शकतो त्या बॉडी ट्यूबची, आहे की नाही, विथ द हेल्प ऑफ द रॅक अँड पिनियन डिव्हायसेस. मी तुम्हाला काय म्हटलं की हा जो मायक्रोस्कोप आहे याच्यामध्ये काय केलेलं असतं, मेकॅनिकली लिंकेजेस असतात काही, तर काही ऑप्टिकल लेन्सेस यूज करून काय केलेलं असतो, ऑप्टिकल मायक्रोस्कोप जो आहे तो काय केलेला असतो, बनवलेला असतो. तर मग हे जे रॅक अँड पिनियन मेकॅनिझम जे आहे हे कशामध्ये येतं, तर एक प्रकारचं मेकॅनिकल लिंकेजेसमध्ये येतं. हे मेकॅनिकल टाईप्स ऑफ लिंकेजेस यूज करून, म्हणजे रॅक अँड पिनियन मेकॅनिझम यूज करून आपण काय करू शकतो, रोटेटिंग द कोर्स अँड फाईन ॲडजस्टमेंट नोब थ्रू ते काय करू शकतो, ॲडजस्ट करू शकतो, आहे की नाही. त्याच्यानंतर स्लायडिंग ऑफ ड्रॉ, आहे की नाही. स्लायडिंग ऑफ ड्रॉ द ट्यूब विथ इन द बॉडी ट्यूब व्हॅरी विथ द डिस्टन्स बिटवीन द आय पीस अँड द ऑब्जेक्टिव्ह अँड दस हेल्प द फोकसिंग द ऑब्जेक्ट. मग स्लायडिंग ऑफ ड्रॉचं जी ट्यूब जी आहे विथ द बॉडी ऑफ द ट्यूब ती काय आहे, तर तुमच्या बॉडीला फिट केलेली आहे. व्हॅरीज विथ द डिस्टन्स बिटवीन द आय पीस. तर ते काय करू शकते, बाय युझिंग द
ॲडजस्टिंग नोब थ्रू तुम्ही काय करू शकता, व्हॅरी करू शकता त्याचं डिस्टन्स काय करू शकता, आयपीसचं जे डिस्टन्स जे आहे ते काय करू शकता तुम्ही व्हॅरी करू शकता बाय युजिंग द नोब थ्रू. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस हेल्प फोकसिंग द ऑब्जेक्ट. मग तुम्ही काय करू शकता तर त्या कशाचा ऑब्जेक्टवर काय करू शकता, आय पीस थ्रू काय करू शकता, फोकस करू शकता आहे का नाही. तुम्हाला कशा प्रकारे त्याचा व्ह्यू काय करायचा आहे, बघायचा आहे, त्यानुसार काय करू शकता, फोकस करून काय करू शकता तुम्ही तर बघू शकता आहे का नाही. नेक्स्ट वन ॲज अ फाईन द ऑब्जेक्टिव्ह fitted of the down end of the body tube resolving the structure of the metal specimen, whereas the eyepiece enlarge the image formed by the objective. मग फाईन ऑब्जेक्टिव्ह कशासाठी यूज केला जातो तर फिटेड फॉर द ड्रॉ एंड ऑफ द बॉडी ट्यूब आहे की नाही. तो का कुठं फिट केलेला असतो तर ड्रॉ एंडला, तुमच्या बॉडी ट्यूबच्या ड्रॉ एंडला फिट केलेला असतो. रिझॉल्विंग द स्ट्रक्चर ऑफ द मेटल स्पेसिमन. तो काय करायचं काम करतो, तुमच्या स्पेसिमन्सचं स्ट्रक्चर जे आहे ते काय करायचं काम करतो, रिझॉल्विंग करायचं काम करतो. म्हणजे लार्ज साईजमध्ये त्याला काय करायचं काम करतो, दाखवायचं काम करतो तुमच्या आयपीसमध्ये आहे का नाही. वेअर द आयपीस लार्ज द इमेज फॉर्म बाय द ऑब्जेक्टिव्ह. ते काय तिथं चार्जर आहे, पेन ड्राईव्ह तिथंच आहे ना. आयपीस मेड ऑफ द व्हॅरिंग द पॉवर सच ॲज द X5, X8, X10, etc. make of the top of the eyepiece. The source of the light is inside the microscope tube itself. मग लाईट सोर्स जो आहे का नाही तो कुठं असतो तर तुमच्या मायक्रोस्कोपलाच काय केलेला असतो, इनसाइड द मायक्रोस्कोप ट्यूब आहे का नाही. तुमच्या मायक्रोस्कोप ट्यूबमध्ये काय केलेला असतो, इनसाइडलाच काय केलेला असतो, फिट केलेला असतो. अशा प्रकारचं त्याचं कन्स्ट्रक्शन असतं. हे बघा याच्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे बघा आहे का नाही. मेटलॉजिकल मायक्रोस्कोप जो आहे तर त्याच्यामध्ये हे मी तुम्हाला कन्स्ट्रक्शन कशासाठी सांगितलं की पुढं जी डायग्रॅम जी होती तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय होणं गरजेचं होतं की तो मायक्रोस्कोप जो आहे तो व्यवस्थित समजला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला काय केलं, वर्किंग अगोदरच सांगितलं, पण त्याची डायग्रॅम जी आहे ती मी काय केली तुम्हाला नंतरून दाखवली आहे की नाही. मायक्रोस्कोप स्टेज तुम्हाला दिसतं आहे, त्याच्यामध्ये स्पेसिमन पुढं होल्ड केलेला आहे. मायक्रोस्कोप स्टेजच्या वरती काय केलेलं आहे तर स्पेसिमन जो आहे तुमचा तो काय केलेला आहे, त्या टेबलवर होल्ड केलेला आहे. आणि ऑब्जेक्टिव्ह लेन्स तुम्हाला दिसते आहे बघा, आणि डिफ्युजिंग डिस्क तुम्हाला दिसते, आणि लाईट सोर्स तुम्हाला दिसतो. लाईट सोर्स बघा कुठं दिलेला आहे, ऑब्जेक्ट मी तुम्हाला ऑप्टिकल टाईप्स ऑफ मायक्रोस्कोपचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आता सांगितलं. तर त्याचप्रमाणे तुमचा लाईट सोर्स जो आहे तो काय केला जातो आहे तर प्लेन ग्लास रिफ्लेक्टर थ्रू काय केलं जातं आहे, ते जो लाईट सोर्स जो आहे तो डायफ्रॅगम थ्रू काय केलं जातो आहे, लाईट सोर्स काय केलं जातो आहे प्लेन ग्लास रिफ्लेक्टर थ्रू तुमच्या आयपीस थ्रू आपलं तुमच्या ऑब्जेक्टिव्ह थ्रू काय केलं जातो आहे, स्पेसिमनवर काय केलं जातो आहे, टाकला जातो आहे की नाही. त्याचे जे लाईट सोर्सचे जे रेज जे आहे ते काय केले जातात, रिफ्लेक्टर थ्रू तुमच्या स्पेसिमनवर काय केले जातात, इन्सिडंट केले जात आहेत. आणि स्पेसिमन थ्रू इन्सिडंट केल्यानंतर ते परत काय होत आहेत, रिफ्लेक्ट होऊन तुमच्या आयपीसमध्ये काय करायचं काम करतायत, तुम्हाला दाखवायचं काम करत आहे. त्याची साईज जी आहे, त्याची एनलार्जिंग साईज जी आहे किंवा त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते काय करायचं काम करतं तर अशा प्रकारे एक प्रकारे दाखवायचं काम करत असतं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघा ड्रॉ ट्यूब जी आहे ती तुम्हाला दाखवलेली आहे. त्याच्यानंतर बॉडी ट्यूब जी आहे ती तुम्हाला तिथं दिसते आहे. आयपीस तुम्हाला दिसतो आहे. त्याचबरोबर अजून काय दिसतं आहे, ॲडजस्टिंग फाईन स्क्रू दिसतो आहे तुम्हाला. त्याच्यानुसार तुम्ही काय करू शकता, आयपीस जो आहे तो काय करू शकता, ॲडजस्ट करू शकताय आहे की नाही, बाय युजिंग द रॅक अँड पिनियन मेकॅनिझम थ्रू आहे की नाही. अशा प्रकारचं जे कन्स्ट्रक्शन आहे वर्किंग जे आहे ते तुमच्या आयपीसचं तुम्हाला काय करतं आहे दिसतं आहे की नाही. अशा प्रकारे तुम्हाला एक समजण्यासाठी मी तुम्हाला काय केली, ही पुढील डायग्राम जी आहे तुमच्या मेटलर्जिकल मायक्रोस्कोपची तर ती मी काय केली तुम्हाला इथे या स्लाईडमध्ये दाखवली आहे. त्याचबरोबर बघा कंटिन्यूड लाईट इज डिफ्यूज विथ द हेल्प ऑफ द डिफ्युजिंग डिस्क. मग लाईट काय केलं जातो आहे, एक प्रकारचं वर्किंग जे आहे त्याचं आता परत मी तुम्हाला सांगतो आहे बघा की वर्किंग कसं केलं जातं. लाईट इज डिफ्यूज विथ द हेल्प ऑफ द डिफ्युजिंग डिस्क. लाईट काय केलं जातं आहे, डिफ्युजिंग डिस्क थ्रू काय केलं जातो आहे, लाईट रेज जे आहेत ते काय केले जातात, डिफ्युजिंग डिस्क थ्रू काय केले जात आहेत, पुढं पाठवले जात आहे. द विड्थ ऑफ द लाईट बीम इज कंट्रोल बाय द इट्स डायफ्रॅगम डिस्क.
मग तिची विड्थ जी आहे लाईट बीमची ती कशा थ्रू कंट्रोल केली जाते, बाय द डायफ्रॅगम डिस्क थ्रू काय केली जाते, ती एक प्रकारे कंट्रोलिंग केली जाते. द इन्सिडंट लाईट स्ट्रिक्टली द प्लेन ग्लास रिफ्लेक्टर केप्ट ॲट 45 डिग्री अँड इट्स पर्टिक्युलरली रिफ्लेक्टेड डाऊन इन टू द स्पेसिमन. आणि ती जी लाईट्स रेज जे आहेत ते तुमच्या डिफ्युजिंग डिस्क थ्रू काय केले जात आहेत, पुढं पाठवले जात आहेत तुमच्या रिफ्लेक्टरला. ग्लास रिफ्लेक्टर जे आहे, प्लेन ग्लास रिफ्लेक्टर, तो किती डिग्रीनी काय केलेला आहे, टिल्ट करून ठेवलेला आहे. तर 45 डिग्रीनी तो काय केलेला आहे, रिफ्लेक्टर तुमचा टिल्ट करून ठेवलेला आहे की नाही. अँड इट्स पर्टिक्युलरली रिफ्लेक्टेड डाऊन इन टू द स्पेसिमन. आणि ज्यावेळेस ते लाईट सोर्स जो आहे तो काय केला जातो आहे, त्या तुमच्या डिफ्युजिंग डिस्क थ्रू तुमच्या प्लेन ग्लास रिफ्लेक्टरवर काय केला जातो, इन्सिडंट केला जातो आहे. मग प्लेन ग्लास रिफ्लेक्टरवर ज्यावेळेस तो इन्सिडंट होतो आहे त्यावेळेस तो काय करत होतो आहे, परत रिफ्लेक्ट होऊन पुढं पाठवलं जातो आहे डाऊन इन टू द स्पेसिमन. तुमच्या स्पेसिमन म्हणजे तुमचा जो ऑब्जेक्ट आहे त्याच्यावर काय केलं जातो आहे, तो इन्सिडंट केला जातो आहे, त्याच्याकडे तो काय केला जातो आहे, पाठवला जातो आहे, रिफ्लेक्ट केला जातो आहे. द रेज ऑफ द लाईट गेट रिटर्न बाय रिफ्लेक्टर फ्रॉम द पॉलिश्ड स्पेसिमन. आणि तो जो लाईट जो आहे तो काय केला जातो, रिटर्न बाय द रिफ्लेक्टर फ्रॉम द पॉलिश्ड स्पेसिमन. आणि तुमचा जो स्पेसिमन जो आहे तो काय असतो, एक प्रकारचा पॉलिशिंग असतो आहे की नाही, एक प्रकारचा कसा असतो, तो काचेसारखाच असतो झालेला असतो. तर त्याच्यामुळे तो काय होतो आहे, परत जी इन्सिडंट लाईट जे आहे त्याचे रेज जे आहे ते काय होतात, परत रिफ्लेक्ट होतात आहे की नाही, पास थ्रू द ऑब्जेक्टिव्ह. मग ते परत काय केले जातात, जो तुमचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे त्याच्यातून पास होतात, परत ते ग्लास रिफ्लेक्टर थ्रू पास होतात. आणि फ्रॉम द फायनल इमेज विथ कॅन बी सी थ्रू द आयपीस. आणि तुम्हाला काय होते, फायनल इमेज जी आहे तुमच्या आयपीसमध्ये काय केली जाते, दाखवली जाते तुम्हाला. द फोटोग्राफिक कॅमेरा मे बी माउंटेड अबोव द आयपीस. आणि एक प्रकारचा फोटोग्राफिक कॅमेरा जो आहे तो काय केलेला असतो, माउंटेड केलेला असतो अबोव द आयपीस. तुमच्या आयपीसच्या वरती जो काय आहे, एक फोटोग्राफिक कॅमेरा जो आहे तो काय केलेला असतो, माउंट केलेला असतो अबोव द आयपीस इन ऑर्डर टू रेकॉर्ड द परमनंटली द मेट्रोलॉजिकल स्ट्रक्चर. आणि त्यानुसार तुम्ही काय करू शकता, रेकॉर्ड करू शकता. काय रेकॉर्ड करू शकता, तर एक प्रकारचं परमनंटली मेट्रोलॉजिकल स्ट्रक्चर जे आहे तुमच्या स्पेसिमन्सचं आहे की नाही, ते काय करू शकता, परमनंटली रेकॉर्ड करू शकता बाय युझिंग द कॅमेरा आहे की नाही ऑफ द अलॉय. द मॅक्झिमम मॅग्निफिकेशन ऑप्टेन विथ द ऑप्टिकल मायक्रोस्कोप इज अबाउट 2000 एक्सेल आहे की नाही. मग मॅक्झिमम मॅग्निफिकेशन जे आहे तर ते किती आहे तुमच्या ऑप्टिकल मायक्रोस्कोपचं, तर 2000x एवढं आहे का नाही. अशा प्रकारे तुमचा हा मेटलॉजिकल मायक्रोस्कोप जो आहे तो काय करत असतो, वर्किंग करत असतो आहे की नाही. आय होप सो की तुम्हाला हे जे ऑप्टिकल टाईप्स ऑफ मायक्रोस्कोप जो आहे याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग जे आहे ते तुम्हाला समजले असेल असं मी गृहीत करतो. ओके, थांबू आपण.